आणि यानंतर थेट जाऊयात धुळ्यामध्ये. धुळ्यात सुद्धा होळीचा उत्साह आहे. खरं तर महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये जे सगळे जिल्हे आहेत तिथेही होळीचा उत्साह खूप मोठा. तिथल्या होळीच्या परंपरा काहीशा वेगळ्या सुद्धा आहेत. विशेषतः नंदुरबारमध्ये वगैरे होळीच्या आणखीन वेगळ्या परंपरा पाहायला मिळतात. वर्षापासून होळी होळी साजरा करण्याचा हा कार्यक्रम आहे। दरवर्षी होलिकाचं आम्ही पूजन करून दहन कार्यक्रम देखील असतो। याच्यामध्ये सर्व आपल्या जे विकार आहेत, मनामधले चिंता, अडचणी, समस्या, क्रोध, लोभ, मोह, माया अजून काय असतील त्या सगळ्यांना वाहून देतो आणि हे वर्ष सुख समृद्धी भरभराटीचं ठरो, उन्नती प्रगतीचं ठरो ही प्रार्थना होलिका मातेला आम्ही करत असतो। अत्यंत नैसर्गिकरित्या ही राऊळ संस्थांची होळी आम्ही मनवत असतो आणि आपण पाहिलं की ही परंपरा ही भारताची विशाल परंपरा आहे। याच्यामध्ये आम्ही सगळ्यांचंच पूजन करत असतो। भारतीय माणूस हा दगडापासून तर सापापासून तर उंदरापासून सगळ्याच गोष्टींचं पूजन, ज्या निसर्गाने जे जे काय घडवलंय त्याचं पूजन करणं हे भारताची संस्कृतीचं क्रम प्राप्त आहे। तर त्याच पद्धतीला ते आपल्या विशाल महान संस्कृतीचं आम्ही सातत्याने पालन करतो आणि दोंडाईच्या मध्ये प्रत्येक कार्यक्रम हा विधिवत परंपराने 100 वर्षापासून जी परंपरा आहे ती चालू ठेवण्याचं काम आम्ही दरवर्षी करतो। दोंडाईच्या राऊळ संस्थान ही प्रत्येक आपलं जे परंपरागत जे सण आहे त्याला रीतिरिवाजने परंपरेप्रमाणे आम्ही साजरा करत असतो।